हुपरी पोलिसांची दमदार कारवाई करत 11 तासात चोरीचा छडा, कारसह लाखांचा मुद्देमाल जप्त. हुपरी तालुका हातकणंगले येथील हुपरी पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याच्या अवघ्या 11 तासात छडा लावत 2 आरोपींना अटक केले आहे. आरोपींकडून चोरीतील एकूण 4,78,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये पाण्याच्या मोटरी, पंप तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन हस्तगत करण्यात आले आहे. ही घटना 26 जुलै 2026 रोजी रात्री 10 ते 27 जुलै 2026 रोजी सकाळी 8:30 या दरम्यान माळी पेट्रोल पंपासमोरील सर्व्हिसिंग सेंटर हुपरी येथे घडली. फिर्यादी बाळासाहेब रामचंद्र केसकर वय वर्ष 43 यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यांनी सर्व्हिसिंग सेंटरमधून विविध प्रकारच्या पाण्याच्या मोटारी व पंप चोरून नेले होते. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून 5 HP व 3 HP क्षमतेच्या पाण्याच्या मोटारी, STP पंप, इलेक्ट्रिकल स्विच बोर्ड तसेच गुन्ह्यात वापरलेले सुमारे 4 लाख रुपयांचे सुझुकी कंपनीचे स्विफ्ट गाडी असा एकूण 4,78,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी मुकेश गणपती जाधव वय वर्ष 44 राहणार खोतवाडी तालुका हातकणंगले, संगीता उर्फ माया मुकेश जाधव वय वर्ष 40 राहणार खोतवाडी तालुका हातकणंगले यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलतपल, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस हेड कॉन्स्टेबल बांगर, पोलीस कॉन्स्टेबल कांबळे, कोरवी, धुळे, सोनवणे, मगदूम, होमगार्ड मुल्लानी गवळी पथकाने केली. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बांगर हे करीत आहेत. कुंभशिल्प न्यूज प्रतिनिधी सुनील कुंभार, रेंदा.